विद्या, तू घरापासून 2 वर्ष दूर होतीस आणि इथली परिस्थिती तुला सर्व कागदावर दिसते, पण मला ती रोज अनुभवावी लागते. त्यातच श्लोकाचं ऍडमिशन हा नुसता शैक्षणिक निर्णय नाही, तर तो राजकीय घडामोड घडवू शकतो. राजकारणाची भीती दाखवून आपण अन्यायाला मान्यता नाही देऊ शकत. आणि आपली शाळा ढासळत असेल तर दोष स्वीकारण्याचे धैर्य सुद्धा आपल्यातच हवे. दोष माझ्यावर देणं सोपं आहे. गावातील लोकांच्यात मतभेद आहेत, शिक्षकांमध्ये संभ्रम आहे, आणि आता तर संस्थापकाची मुलगी शाळेमध्ये ऍडमिशन घेते. लोक प्रश्न विचारणारच ना. आणि आई, माझ्या वर्गात अशी चर्चा सुरू आहे की संस्थापिकाची मुलगी आली की सगळे निर्णय बदलतात, आणि असं पण म्हणतात की याचा सगळा परिणाम माझ्यावर होईल. माझ्या येण्यामुळे जर कुणाला त्रास होत असेल तर मी पुण्याला पुन्हा जाईल, पण मी भीतीपोटी निर्णय बदलणार नाही. नाही श्लोका, तू मागे हटणार नाहीस. प्रश्न फक्त तुझ्या प्रवेशाचा नाही, संस्थेच्या प्रामाणिकपणेचा सुद्धा आहे. आणि या निर्णयामुळं शाळेची प्रतिमा धोक्यात आली तर याला जबाबदार कोण? जबाबदारी दोघांची आहे, पण तडजोड करून आपण भविष्य वाचवू शकत नाही. राहू द्या, फ्रेश होते. चला, जेवण बनवणं आवश्यक आहे. सर्वच जाऊयात. चला. या हो तुम्ही पण. काय विषय आहे किंवा काय म्हणलं जरा भेटून जावं. काय का नाही ते काय हेच घर आहे काय काय माहित नाही. हेच असणार ना. स्वाती वहिनी, स्वाती वहिनी कोण कोण आहे? आहे भाऊजी तुम्ही? हाय का? तेच म्हणलं नाही तर दुसऱ्याच्या घरात आम्ही जायचं. नाही, या की, या की. हाय ना, बरं आहे ना? हो हो, हा, या. येत 7 वर्ष झाली माणूस जिवंत आहे का नाही हिची तरी खबर आहे का नाही? घरात कोण होतं का पहिलं राहायला? पहिले होते की भाडे करून. होय, मला वाटलं एवढा पसारा आहे म्हणजे घर पहिलंच कुणाचं त्याच मालकाचा सगळा पसारा असेल असं वाटते. नाही, आपलाच आहे. होय, बर. काय करायचं लेकरांनी ह्या? गेली 7 वर्ष झालं बाप कुठं जाऊन बसलाय दारूच्या आहारी, अजून त्याचा पत्त्या नाही. हाय का नाही हेच काय समजून झालंय हो. एक सांगा बाबण्या, माणूस चांगला होता, फक्त दारूच्या नशेत गेला ना. होय की, माणूस बी चांगलाच होता. काय करायचं? वाईट वाईट झालं. कधी कधी माणूस स्वतःच्या दुःखापासून पळतो होय की. आणि पळता पळता स्वतःलाच हरवून जातो. अहो लाला भाऊजी, आतून मी रोज काळजीत आहे. रात्र रात्र झोप लागत नाही. ते कुठं आहेत नाहीत, जिवंत आहेत का नाही, काय ठाव ठिकाणा नाही. राग येतो, पण काळजी जास्त वाटते. दारूने त्यांना आमच्यापासून दूर नेले, पण त्याची शिक्षा आम्हाला का? आदित्य बरा, तुझा बाप चुकीचा होता, तुझी चूक तू नाही, या घराचा तूच मालक आहे. काका, मला राग येतो त्यांचा. बाबांच्या मित्रांना बघितलं की मनात एकच प्रश्न पडतो,
माझे बाबू कुठे आहे? नाही रे बाळा, आईचं प्रेम नाही काय पडलं, पडली त्याची किंमत. माणूस स्वतः हरला की घराशी हरतो. त्या दिवशी मला वाटलं अण्णा नसणं म्हणजे किती मोठं दुःख असतं. पण त्या दिवशी आईला भाड्याच्या घरातून बाहेर काढलं तेव्हा आईची मान खाली गेली होती. मी राग धरलाय, पण मन अजूनही त्यांची वाट बघतो. बायकांचं मन किती विचित्र असतं. ज्याने जखम दिली तीच मलमाची अपेक्षा ठेवतो. पण एक ठरवलंय, ते आलं नाही आलं तरी मी घर उभं करणार. वैरी तुम्ही एकटं नाही, इथून पुढे आम्ही दोघं आहोतच की. या घरामध्ये तुम्हाला कमी जास्त काय लागलं काय इकडे तिकडे तर आम्हाला सांगा, आम्ही तुमच्या बरोबर आहे. या घरची आम्ही तुम्ही सावलीच आहे, आम्ही असं गृहीत धरा. कधी कधी देव माणसाची परीक्षा घेतो. बबने हारला पण वहिनी तुम्ही जिंकला. हे बघा वहिनी, ही लढाई अजून संपलेली नाही. आंबार किती जर खोल असला तर दिवस हा उगवतोच. आज आम्ही तुमचं सांत्वन करण्यासाठी नाही आलो, तुम्हाला मी शब्द देण्यासाठी आलोय. वहिनी तुम्हाला शब्द देतो, बाबने आमचा मित्र होता आणि या कुटुंबाचा कुटुंब प्रमुख होता, बरोबर. तर तुम्हाला शब्द देतो, जगाच्या पाठी कुठेही असू द्या, त्याला शोधून काढायचं आमचं काम. बरोबर. करा बाबा. हो. भाऊजी, शब्द देणं सोपं असतं, पण 7 वर्षाचा अंधार आहे. कुठून शोधून काढणार? ते स्वतःलाच हरवून बसले. वहिनी 7 वर्ष जरी अंधार असला तर एक प्रकाशाची ठिणगीची आवश्यकता आहे, ते म्हणजे आम्ही. बरोबर आहे. उद्यापासून आम्ही एक निर्धार करतो, बरोबर. उद्यापासून त्याला शोधण्याची आम्ही तयारी करतो. जर अण्णा परत आलं तर त्यांनी आधी आईची माफी मागितली पाहिजे. आमचं बालपण नाही परत देऊ शकत, पण किमान उरलेलं आयुष्य तरी प्रामाणिक जगावं. खरं आहे. ऐका रे पोरांनो, तुम्ही खरंच जर बाबल्यात होत असाल तर त्याला शोधून काढा आणि ह्या मुलाने आपला बाप भेटू द्या. होय दादा, आमची पण तीच अपेक्षा आहे. गेली 7 वर्षापासून आमच्या सगळ्यापासूनच बाबने हरवलाय. आम्ही शोधून काढतो, तुमचा आशीर्वाद आम्हाला द्या. एक दिवस ह्या मुलांना, ह्या बायका पोरात त्यांचा बाप त्यांना आम्ही दाखवू, असा आम्ही शब्द देतो. काळजी करू नका. बरोबर आहे नाही, जा ग मग. चला. काय रे, परत आलास? चल लवकर. बाबा तुमचं की पोटात 2 दिवस काय ना माझ्या. असली बिवडी मिली पाहिजे. स्वतः तर आयुष्य बर्बाद करतात आणि घरच्यांना वनवास भोगावा लागतोय. चल जा. आदित्य माझा किती मोठा झाला असेल आता. ज्योती माझी शाळेत गेल्या का लग्न झालं असं तिचं काय माहित आता. स्वाती, तू अजून माझी वाट बघतेस काय? जीवनपणे मला जाळून टाकलंस काय तुझ्या मनातून? देवा, माझ्या पोरांना माझ्यासारखं आयुष्य काय देऊ नको. मी नाही राहिलो तर चालेल, पण त्यांना सुखात ठेव.
या मॅडम, दरवाजा उघडाचा आहे. नमस्कार मॅडम, अचानक 2 वर्षानंतर शाळेला भेट, काही विशेष? नमस्कार. हो, आज मी इथे संस्थापिका म्हणून नाही तर आई म्हणून आली आहे. आई म्हणून? हो, माझ्या मोठ्या मुलीचं ऍडमिशन घ्यायचं आहे या शाळेमध्ये. मग त्याच्यासाठी तुम्हाला परवानगीची काय गरज? शाळा तर तुमचीच आहे. हो, शाळा जरी माझी असेल तरी सुद्धा शाळेचे काही नियम आहेत ना, ते नियम सर्वांसाठी नेहमी सारखेच असले पाहिजेत. खरंच मॅडम, तुमचा स्वभाव असा असल्यामुळे शाळा इतक्या उंचीवर आहे, म्हणूनच आज ही शाळा इतक्या उंचीवर आहे. बरोबर आहे तुमचं. माझ्या मुलीला शाळेत शिकवताना एकच गोष्ट लक्षात ठेवा की ती संस्थापिकेची मुलगी नाही तर एक सामान्य विद्यार्थिनी आहे. नक्कीच, या शाळेत प्रत्येक विद्यार्थी समान आहे. मला खात्री आहे मुलींना या शाळेत शिक्षणाबरोबरच संस्कारही मिळतील. नक्कीच मॅडम, हा आमचा शब्द आहे. मला विश्वास आहे तुमच्यावरती. तिला एखादा प्रश्न विचारून बघा. बाळा, नाव काय आहे तुझं? श्लोका देवधन पाटील. तुला कोणता विषय आवडतो जास्त? मराठी. यापूर्वी कोणत्या शाळेत होती शिकायला? कुंभेश्वर विद्यालय पुणे. तुला या शाळेत शिकायला आवडेल बाळा? येस. सॉरी, पण तुम्हाला एक विचारू का? मला इतर शिक्षणाबरोबर मला इतर विषय पण आवडतात, सामाजिक. हो, पण त्यापूर्वी तुला शिक्षणच पूर्ण करावं लागेल, तो परतचा विषय आहे. बर, आम्ही येऊ का? उद्या द्या पाठवून तिला, मग ऍडमिशन प्रोसेस आपली शाळा करेलच. ठीक आहे. प्रयत्नवादी आणि संघर्षवादी आहे. कपडे शाळेने दिली ती, पण त्यातली मेहनत आणि स्वप्न तुमचीच होती. बघा ना, तुमच्याच परिस्थितीसारखी शाळेतल्या अनेक मुलांची तशीच परिस्थिती आहे. तुमची परिस्थिती नसतानाही तुम्ही शाळेत पहिल्या क्रमांकावरती असता. नियमित तुम्ही हजर असता, शाळेची व बागेची स्वच्छता ठेवता, म्हणून कदाचित तुम्हाला सरांनी निवडले असेल. नवी कपडे असले म्हणून माणूस मोठे किंवा लहान होत नाही, पण परिस्थितीशी लढताना माणूस मोठं होतं. हे बाबांचं जुनं घर आणि हे बाबांचं नवीन घर, इथं ज्योती राहते. अगं ज्योती, सकाळपासून आम्ही तुझाच विचार करत होतो. आणि हो, काल रात्री झोपच लागली नाही. मनात एकच विचार, तुम्ही ठीक असाल ना? काल जे झालं ना ती खूप वाईट झालं, पण तू ना खचायचं नाही. ज्योती, आम्हाला माहित आहे तुझ्यावर खूप मोठं संकट आले, पण खरं सांगू का, काल रात्री असं वाटलं की आता सगळं संपलं. अगं ज्योती, वेडी आहेस का तू? आयुष्य एवढे लवकर संपतं का? आणि हो, संघर्ष करणारी माणसं एक दिवस नक्कीच मोठी होतात. वर्गात पहिला नंबर कुणाचा येतो? तुझा. वर्गातली स्वच्छता कोण करतो? तू. आणि सरांचा जास्त विश्वास कोणावर आहे? तुझ्यावर ना? आणि मग अशी मुलगी हरली तर चालेल का? बाळांनो, तुमच्या बोलण्यामुळे आम्हाला खूप धीर येतोय. अगं आत्या, तू धीर सोड नको. तुझी मुलगी एक दिवस मोठं नाव कमवेल. आणि हो, आम्ही एक दिवशी अभिमानानं नक्की सांगू, ही आमची मैत्रीण आहे. ज्योती, तुला आठवते का तू एकदा वर्गामध्ये काय म्हणली होती? काय? परिस्थिती माणसाला थांबवू शकत नाही जर त्याच्या मनात जिद्द असेल तर. आज तुझीच परीक्षा आहे त्या शब्दाची. काय रात्री एक कुटुंब आलं होतं, रात्री 11 वाजता आलं या, आणि त्याला भाड्यानं घर पाहिजे होतं.
हा त्यानं आपल्या राह्यानं दिलं या. असं का? हा बर बर. कधी आले ते रात्री? रात्री 11 वाजता आली हो. आयला मग गडबड झाली असेल त्यांची. आता काय गडबड त्यातनं पुरुष माणूस विकून नाही हो, त्याच्यामुळे द्यानं भाग पडलं. नाही नाही, तुम्ही चांगलं काम करताय बरं का. असू द्या, काय आता आपल्या ज्यानं होईल तेवढं करायचं. हा हो 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 हा हो 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 हा, असू. वा, काय सुंदर बोलताय बाळानो. अहो आजोबा, ज्योतीला धीर देत होतो आम्ही. धीर देणं हीच खरी मैत्री असते का हो? हो 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 बरोबर. बाबा, ज्योती खूप हुशार आहे. परिस्थिती वाईट असली तर तिचं मन पण मोठं आहे, म्हणूनच आम्हाला तुझा अभिमान वाटतो. हे बघा बाळानो, गरीब असणं हे लाज नाही, सोडणं ही मोठी लाज हाय. पण मी स्वप्न नाही सोडणार. बस हेच ऐकायचं होतं. ज्योती, आता एकच वचन दे. काय? परिस्थिती कितीही कठीण असली तरी तू अभ्यास सोडणार नाही. आणि आम्ही तुझ्या सोबत नाही होय. मी वचन देते, आता मी कधीच हार मानणार नाही. हा, चला आपण इथंच हा विषय संपू. आपण चला रंगपंचमी लय 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 भारी मस्तीची पिचकारी सोडीला गुल्हाल रे. हे भिडभाड सोडून बेभान होऊन धिंगाणा घालूया रे. हे भांगेच्या तारेत रंगाच्या धारेत राणा चल घालूया. आला होळीचा सण लय भारी चल नाचूया. आला होळीचा सण लय भारी चल नाचूया. आज फिरतीच्या रंगाची ही चढलिया नशा.